नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्या समोर येत आहे. कारण एक असा विषय जो प्रत्येक युवाला विचार करावा लागेल आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं त्या लोकांपैकी सगळ्यात अग्रेसर नाव जातो तो म्हणजे चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशमध्ये झाला आणि ज्यावेळेस ते वयाच्या 14व्या वर्षापर्यंत शिक्षण घेत गेले आणि शिक्षण घेत असताना या भारत देशामध्ये एक अशी भीषण घटना घडली आणि ती घटना म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या नेहमी स्मरणात राहणारी घटना. आणि ती घटना घडली 1919ला, म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडली. ही घटना घडल्यानंतर या देशामध्ये 2000 पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. आणि हे ज्यावेळेस घटना या संपूर्ण देशामध्ये पसरली आणि पसरत असताना ज्यावेळेस चंद्रशेखर आझाद यांना ती घटना घडली त्या घटनेच्या वेळेस तिथे गेले आणि त्यापैकी 2000 लोक शहीद झाले हे बघून 14 वर्षाचा मुलगा मनामध्ये निश्चिती करतो आणि तो स्वतःला सांगतो जे पुढचं माझं आयुष्य असेल हे देश सेवा करण्यामध्ये असेल. कारण आपण ज्यांचा विषय बोलतोय तो चंद्रशेखर आझाद यांनी या देशासाठी या समाजासाठी भारत इंग्रजापासून मुक्त व्हावं यासाठी केलेलं कार्य हे आमच्या तुमच्या नेहमी स्मरणात असेल. कारण बंधूंनो, या देशामध्ये असे काही युवा झाले ज्या 14व्या वर्षी या देशासाठी समर्पित होऊन या देशासाठी बलिदान द्यायला तयार झाले. आणि आज आम्ही बघतो की आमच्या कालखंडामध्ये आमचं ज्यावेळेस 14 वर्ष होतं त्यावेळेस आम्हाला कळत नव्हतं की आपण काय करतोय, कुठे फिरतोय, कुठे जातो. पण एक युवा जो 14व्या वर्षी निर्णय घेतो की या देशाच्या रक्षणासाठी, या देशाच्या संवर्धनासाठी हा भारत देश इंग्रजापासून मुक्त व्हावं आणि हा भारत स्वतंत्र व्हावं यासाठी या युवकाने स्वतःच्या जिद्दीवरती, स्वतःच्या ताकदीवरती हा भारत इंग्रजापासून कसं मुक्त करता येईल यासाठी धडपडणारा तो युवा म्हणजे चंद्रशेखर आझाद. आपण अनेकदा त्यांचे फोटो बघितले असतील, त्यांचे विचार ऐकले असतील, पण ज्यावेळेस खरं अर्थाने त्यांचे विचार आपण आपल्या आत्मसात करू खरं तर अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण 14व्या वर्षी मुलांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी घेतलेला निर्णय हा शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करणारा खरं तर हा भारत देशाचा भाग्य म्हणावा लागेल. ज्या वेळेस हा भारत देश संकटात होता, ज्या वेळेस हा भारत देशावरती आक्रमकांनी आक्रमण केले आणि आक्रमण केल्यानंतर हा भारत त्या आक्रमणापासून दूर व्हावा म्हणून ज्या वेळेस या देशाला गरज पडली त्या वेळेस या देशाच्या युवकांनी स्वतःची पर्वा न करता देशासाठी आपलं पूर्ण बलिदान दिलं आणि आपला देश कुठल्याही गुलामगिरीत राहू नये, आपला देश हा गुलामगिरीतून मुक्त व्हावा यासाठी धडपड करणारे म्हणजे आपल्याला 14 ते 16 वर्षापर्यंत अनेक युवा भेटतील. आणि त्याच युवामध्ये चंद्रशेखर आझाद हे देखील अग्रेसर होते. ज्यावेळेस चंद्रशेखर आझाद 14व्या वर्षी काशी विश्वनाथ या ठिकाणी जातात शिक्षणासाठी आणि शिक्षण घेत असताना त्यांचे अनेक लोकांशी ओळख होऊन चंद्रशेखर आझाद यांनी पहिल्यांदा या देशासाठी मैदानात उतरतात आणि मैदानात उतरल्यानंतर त्या चंद्रशेखर आझाद यांना अटक होते आणि अटक झाल्यानंतर 14 वर्षाचा मुलाला शिक्षा कसं द्यावं म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांनी विचारतो की तुझं नाव काय. खरं तर चंद्रशेखर आझाद यांचा नाव असतो चंद्रशेखर तिवारी. पण ज्यावेळेस इंग्रजांनी विचारलं जातं की तुझं नाव काय त्यावेळेस म्हणतात आझाद.
त्यावेळेस ते ऐकतात आणि म्हणतात, त्यानंतर तुझी वडिलांचे नाव काय? त्यावेळेस ते स्मित हास्य देतात आणि म्हणतात स्वाधीन. त्यावेळेस म्हणतात की तुझं राहण्याचे ठिकाण कुठले आहे? त्यावेळेस चंद्रशेखर आझाद म्हणतो, माझी राहण्याची जागा ही जेलखाना आहे. आणि त्या दिवसापासून या चंद्रशेखर तिवारी यांना आझाद ही पदवी मिळाली आणि तेव्हापासून या देशाच्या आझादासाठी झटणारा युवा म्हणजे तो चंद्रशेखर आझाद. ज्या वेळेस चंद्रशेखर आझाद या देशाची सेवा करत असताना अनेक क्रांतिकाऱ्यांशी त्यांची ओळख झाली आणि त्यांच्या क्रांतिकारीच्या टीम मध्ये खरं तर म्हणजे मुरारीलाल केशव चक्रवर्ती, त्यानंतर अब्दुल्ला खान, अनेक या देशासाठी लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या लोकांशी त्यांचा परिचय झाला आणि तेव्हापासून हा देश इंग्रजांपासून मुक्त व्हावा म्हणून सर्व त्याग देऊन हा देश स्वतंत्र करण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान त्यांचं पण आहे. ज्यावेळेस चंद्रशेखर आझाद हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडे जातात आणि त्याच वेळेस चंद्रशेखर आझाद ज्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भेटतात त्यावेळेस भगतसिंग देखील तिथे जातात आणि चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांची ओळख जी असते ते सावरकर करून देतात आणि तेव्हापासून या दोघांमध्ये मैत्रीची स्पर्धा सुरू होते. आणि 23व्या वर्षी या देशासाठी फासावर चढतो आणि एकीकडे त्याच वयाचा युवा हा देश बलाढ्य व्हावा यासाठी या देशासाठी लागणारे जे शस्त्र आहेत हे शस्त्र आपल्याला कसं मिळवता येतं, हे शस्त्र आपल्याला कसं घेता येतं, या शस्त्र घेण्यासाठी आपल्या भारतीय लोकांकडे कुठलाही पद्धतीचा धन नव्हता. मग करायचं काय? म्हणून स्वतः चंद्रशेखर आझाद यांनी जे लोक धनाढ्य आहेत, जे लोक पैसे बलवान आहेत त्यांच्याकडे जायचे आणि त्यांना लुटायचे आणि त्या लुटलेल्या पैशातून जेवढी रक्कम जमा होते ते रक्कम या देशासाठी ज्या लोकांनी कार्य करतात ते त्यांना द्यायचे आणि सांगायचे की हे जे पैसे घ्या आणि ज्या वेळेस या देशाच्या साठी जे खर्च करता येईल ते करा. आणि त्या उरलेल्या पैशातून त्यावेळेस ते बंदूक घ्यायचे, कारण इंग्रजाकडेही बंदूक होते. जरी कोणी आपल्यावर बंदुकीने जरी गोळीबार करण्याचा निर्णय घेतला तरी या भारताकडे देखील शस्त्रसाठा असला पाहिजे, त्यांचा आपण सामना केला पाहिजे. यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी ज्या बलाढ्य लोक आहेत त्यांना लुटायचे आणि ते पैसे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळं द्यायचे. बरेच जणांनी चंद्रशेखर आझाद यांना सांगितलं, सल्ला दिली की हा स्वातंत्र्यासाठी लढू नको, तुझ्या परिस्थितीकडे लक्ष दे. कारण चंद्रशेखर आझाद यांची परिस्थिती खूप बिकट होती, पण त्यांनी निर्णय घेतला, कारण लढायचं असेल तर या देशासाठी लढायचं असेल तर आपल्या या भारत देशामधून इंग्रज नष्ट झाला पाहिजे, इंग्रज गेला पाहिजे, हा भारत स्वतंत्र झाला पाहिजे. या आग्रहाने, या जिद्दीने ते जे चाललेली ट्रेन असते ते ट्रेन पण लुटायचे. खरं तर आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल काकुरी ट्रेन ज्या वेळेस लुटले, जिथून आलेला जो धन असेल या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पित करायचे. कारण हा देश जो आहे कुणाच्या तरी गुलामगिरीत आहे. हा गुलामगिरी आपल्याला नष्ट करायची आहे, हा गुलामगिरी आपल्याला संपवायची आहे आणि त्यांच्या स्वप्नातलं स्वतंत्र भारत हा दिवस त्यांना बघायचा होता. ज्या वेळेस या देशावरती अंकरातांनी आक्रमण केले त्या वेळेस या देशामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये युवा समोर आले आणि या देश सेवा करण्यामध्ये कुठेही कमी पडले नाही. खरं तर ज्यावेळेस या जेलरनी ज्यावेळेस 14व्या वर्षी त्यांना अटक केला आणि अटक केल्यानंतर ज्यावेळेस थोडे पैसे असतात तो जेलर म्हणतो
हे घे पैसे आणि ठेव तुझ्या खर्चासाठी, तुला पुढं कामी येईल. त्यावेळेस ते चंद्रशेखर आझाद ते पैसे घेतात आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या तोंडावर पैसे मारून टाकतात आणि म्हणतात की आम्ही जो या ठिकाणी आलोय देशभक्तीसाठी आलोय, आम्ही या ठिकाणी आहे या देशाला या इंग्रजापासून मुक्त करण्याचा आम्ही निश्चय घेतला. हम आजाद थे, आजाद रहेंगे और आजाद होकर ही दम लेंगे म्हणणारे हे आझाद भगतसिंग, त्यांची तीक्ष्ण बुद्धी, त्यांनी या देशासाठी केलेला संघर्ष हा प्रत्येक युवानी लक्षात गेला पाहिजे. एक त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो, एखाद्याच्या घरी ते एका धनवान बलाढ्य व्यक्तीच्या घरी ते पैशासाठी चोरी करायला जातात आणि ते चोरी करून पैसे आणतात. तो आलेला पैसा हा देश सेवासाठी देतात आणि देश सेवासाठी देताना एक त्यांचा मित्र भेटतो आणि त्यांना सांगतो, हे चंद्रशेखर, तुझ्याकडे एवढा तू लुटमार करतो, एवढ्याकडे तुला बल येतं, बलधान्य येतं, पैसा येतात, हे तू देशसेवासाठी देतो, पण कधीतरी तुझ्या त्या म्हाताऱ्या आई वडिलांचा विचार कर. म्हणून काही लोकांनी भगतसिंगाला सांगतात आणि भगतसिंगांना हेही सांगतं, अरे भगत, तू या देशामधून जे या देशाच्या रक्षणासाठी जे काही तुझ्याकडे पैसे असतील ते थोडे पैसे तुझ्या घरी पाठव, जेणेकरून तुझे आई वडीलही त्या पैशाने जाऊ शकतील. त्यावेळेस भगतसिंग त्यांच्या मित्रांना सांगतो, हे जे धन आहे, हे जे धन आम्ही घेतलंय या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि या देशाच्या कामी यावं, यामुळं हे आम्ही धन एकत्र करतोय, जेणेकरून इंग्रजाविरुद्ध लढताना त्यांच्या समोर असलेले जे शस्त्र आहेत ते शस्त्र आम्हालाही घेता यावा आणि इंग्रजाबरोबर आम्हालाही लढण्याची ताकद यावी. म्हणून तो व्यक्ती सांगतो आणि तो पुढे चालून म्हणतो, अरे चंद्रशेखर, तू भलेही जर देश सेवा करत असेल, पण तुझे आई वडील एका वेळेच्या जीवनासाठी तडफडत असतात. त्यावेळेस भगतसिंग म्हणतात, या देशासाठी मी समर्पित आहे, या देशासाठी मी सर्वस्व अर्पण केले. जरी माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांना एक वेळची जीवन भेटला नाही तरी मला पर्वा नाही, कारण मी देश सेवेसाठी झोकून दिलेलो आहे. हा देश सेवा करत असताना मला कुणाच्याही या देशाशिवाय चिंता वाटत नाही. तर त्यावेळेस तो चंद्रशेखर आझाद सांगतात की जर माझ्या गावच्या लोकांना, माझ्या आई वडिलांना एक वेळचं जरी तुम्हाला भाकरी देता आलं नाही तर माझ्या आई वडिलांना मारून टाका, कारण मी या देश सेवेपासून कधीही दूर जाणार नाही. म्हणून हा निर्णय घेणारे म्हणजे हे चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद त्यांच्या सोबत असलेले अशफाकुल्ला खान असतील, केशव चक्र असतील, वनवारी लाल असतील, मुरारी लाल असतील, याही लोकांना फाशी होतो, पण त्यामध्ये चंद्रशेखर आझाद हा एकटे त्यावेळेस जिवंत राहतात आणि या देश सेवा करत असतात. आणि ह्या देश सेवा करत असताना शेवटचं वाक्य अशफाकुल्ला खान म्हणतात, शहीदों के चिता पर लगेगे हर बरस मेले, शहीदों के चिता पर लगेगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों की यही निशा होगा बाकी. म्हणून या लोकांनी या देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतात. आणि शेवटी ज्यावेळेस चंद्रशेखर आझाद सायकलने अल्फ्रेड पार्कला जातात, काही अधिकाऱ्यांनी त्यांना घेरतात आणि अधिकारी घेरल्यानंतर त्यांच्यावर अंदाजून गोळीबार करतात. मग जेवढे काही भगतसिंगकडे गोळी असतील ते गोळी खिशातून काढतात आणि ते पिस्तूलमध्ये टाकतात. आपल्याला माहिती असेल, ज्यावेळेस हा देश स्वातंत्र्याच्या संकटामध्ये होता, आज आपण अनेक बंदुका ऐकतो, मिसाईल ऐकतो, AK-47 सारखा आपण बंदुका ऐकतो, पण ज्यावेळेस त्या काळामध्ये, स्वातंत्र्याच्या काळामध्ये या भारतीय लोकांकडे जो काही होता तो पिस्तूल होता. पिस्तूल म्हणजे एकाच पिस्तूलमध्ये एकाच गोळी बसायची, एक गोळीनेच वार करावा लागायचा, ती गोळी संपल्यानंतर दुसरी गोळी परत लोड करायचा, मग समोरच्यावर वार करायचा.
ज्यावेळेस ही परिस्थिती चंद्रशेखर आझाद यांच्यावरती येतात आणि ते एक एक गोळी खिशातून काढायचे, बंदूकमध्ये पकडायचे, त्या इंग्रजांना निशाण पकडायचे आणि ते गोळीनं मारायचे. असे करत करत या भगतसिंगकड शेवटची एक गोळी राहते. आणि त्यावेळेस त्यांच्या मित्रांना देखील भगतसिंग म्हणतात, मैं आझाद हूं, आझाद था, आझाद ही रहूंगा. म्हणजे मी कधीही इंग्रजांच्या हातामध्ये सापडणार नाही, इंग्रजांचा गुलाम होणार नाही. मी आझाद म्हणून जन्मलोय आणि हा भारताला आझाद मिळणार अशी संकल्पना घेणारे ज्यावेळेस भगतसिंग यांच्याकडे शेवटची गोळी असते, त्या गोळी काढतात आणि पिस्तूलमध्ये लोड करतात. एका क्षणाचा विचार न करता ते बंदूक घेऊन स्वतःच्या डोक्यावरती ठेवून ते गोळी चालवतात. आणि त्या ठिकाणी खरं म्हणलं तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हा 23व्या वर्षी फासावर लढकले आणि चंद्रशेखर आझाद यांच्या सोबत असलेले त्यांचे मित्र म्हणजे मुरारीलाल केशव असतील, केशव चक्र असतील, वनवारी लाल असतील, अशफाकुल्ला खान असतील, या सगळ्यांनी इंग्रजाच्या हातून त्यांना फाशी देण्यात आली. ज्यावेळेस भगतसिंग ज्यावेळेस चंद्रशेखर आझाद यांची वेळ आली त्यावेळेस त्यांना इंग्रजाच्या स्वाधीन न होता स्वतःचा बंदूक काढून डोक्यावरती ठेवून त्या ठिकाणी ते शहीद झाले. आणि खऱ्या अर्थानं या देशाला एक असा हिरा हा देश नेहमी गमावला, तो म्हणजे 24व्या वर्षी चंद्रशेखर आझाद. आणि त्या चंद्रशेखर आझाद यांना मी वंदन करतो. आणि ज्या दिवशी ज्यावेळेस चंद्रशेखर आझाद ज्या ठिकाणी ते धारातीर्थ पडले त्यावेळेस इंग्रजांना भय वाटायचा की चंद्रशेखर आझाद अजून जिवंत आहेत. चंद्रशेखर आझाद स्वतःच्या गोळीने देखील शहीद झाल्यानंतर अर्धा तासापर्यंत कुठलाही ब्रिटिश अधिकारी त्यांचा जवळ जात नव्हता, कारण त्यांना भीती होता हा चंद्रशेखर आझाद पुन्हा उठेल, पुन्हा आपल्यावर वार करेल. कारण माणसाची दहशत असावी पण एवढी चंद्रशेखर आझाद यांची सारखी नसावी. म्हणून चंद्रशेखर शेवट म्हणतात, हम आजाद हैं, आजाद थे, आजाद रहेंगे. इस देश पे मर मिटने वाला वो लाल चंद्रशेखर आझाद था. आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या देशभक्तांनी शहीद झाले त्या सर्वांना मी वंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.